दुसऱ्या दिवशी सकाळी आर्यवर्धन इंडस्ट्रीज ग्रुपच्या मुख्य कार्यालयात रणजित पोहोचला. रिसेप्शनवर त्याची नोंद झाली. काही मिनिटांनी त्याला चेअरमनच्या केबिनमध्ये बोलवण्यात आलं. केबिनमध्ये आदित्यचे आजोबा शांतपणे खुर्चीवर बसले होते. रणजितने नमस्कार केला. आजोबांनीही हसून त्याचे स्वागत केले. रणजित थेट मुद्द्यावर आला. साहेब, अनेक वर्षापासून आपले व्यावसायिक संबंध आहेत, मग अचानक आमचे कॉन्ट्रॅक्ट का रद्द करण्यात आले? आजोबांनी त्याच्याकडे शांतपणे पाहिले. मग टेबलवर एक फाईल ठेवली. मिस्टर रणजित, आमच्या कंपनीचे एक तत्त्व आहे, जे लोक प्रामाणिक असतात त्यांच्यासोबतच आम्ही व्यवसाय करतो. रणजित थोडा गोंधळला. म्हणजे? आजोबा म्हणाले, गेल्या काही दिवसात तुमच्याबद्दल काही गंभीर माहिती आमच्यापर्यंत आली आहे. त्या माहितीची पडताळणी केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला. रणजितचा चेहरा बदलला. पण साहेब, माझ्याकडून अशी कोणती चूक झाली? आजोबांनी उत्तर देण्याऐवजी एकच प्रश्न विचारला. तुम्ही कधी एखाद्या निरपराध माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे का? हे ऐकताच रणजित काही क्षण गप्प झाला. त्याला स्वराची, आदित्यची आणि निशाची आठवण झाली. पण त्याने स्वतःला सावरलं. साहेब, मला तुमचा प्रश्न समजला नाही. आजोबा हलकेसे हसले. समजेल, योग्य वेळ आली की समजेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, व्यवसायात तोटा भरून निघतो, पण माणुसकीचा तोटा कधीच भरून निघत नाही. रणजित उठला. त्याला कळून चुकलं होतं. आज या भेटीत त्याला कोणतंच उत्तर मिळणार नव्हतं. तो केबिन बाहेर पडला. लिफ्टजवळून जात असताना समोरून आदित्य येत होता. दोघांची नजरानजर झाली. आदित्य तेथे एका वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत बोलत होता. त्या अधिकाऱ्याने आदित्यला आदराने म्हटलं, सर, तुम्ही सांगितलेली फाईल तयार आहे. रणजितने ते स्पष्ट ऐकलं. तो थोडा थांबला. मनात विचार आला, सर, एका साध्या कर्मचारी आणि इतका आदर? आदित्यने रणजितकडे एक नजर टाकली, पण तो काहीही न बोलता पुढे निघून गेला. रणजित बाहेर येताच त्याने आपल्या गुप्तहेराला फोन लावला. मला आदित्यवर 24 तास नजर हवी. तो या कंपनीत नक्की कोण आहे हे आता कोणत्याही परिस्थितीत शोधून काढ. दूर आजोबा केबिनच्या काचेच्या खिडकीतून रणजितकडे पाहत होते. ते स्वतःशीच म्हणाले, खेळ आता शेवटच्या टप्प्यात पोहोचतोय, पण यावेळी जिंकणार सत्यच. आर्यवर्धन इंडस्ट्रीजमधून बाहेर पडल्यावर रणजितच्या मनात एकच प्रश्न घोंगावत होता. आदित्य नेमका कोण आहे? तो गाडीत बसला आणि गुप्तहेराला पुन्हा एकदा आदेश दिला. त्याचा प्रत्येक क्षण मला माहीत हवा. तो कोठे जातो, कोणाला भेटतो, सगळं. दुसरीकडे ऑफिसची वेळ संपली होती. आदित्य आणि स्वरा नेहमीप्रमाणे एकत्र घरी निघाले. रस्त्यात एका छोट्या चहाच्या टपरीवर ते थांबले. दोघांनी चहा घेतला. बराच वेळ दोघं शांत बसले होते. अचानक आदित्यने विचारलं, स्वरा, एक प्रश्न विचारू? स्वरा हसली. आज एवढं गंभीर का दिसतायत? आदित्यही हसला. उत्तर दे आधी. समज, एका दिवशी तुला अचानक कळलं की तुझा नवरा खूप मोठा श्रीमंत आहे, अब्जाधीश आहे, तर तू सर्वात आधी काय करशील? स्वरा काही क्षण विचारात पडली. आदित्य तिच्या उत्तराची आतुरतेने वाट पाहत होता. स्वरा हसली. मी? हो. ती म्हणाली, सर्वात आधी आपल्या गावात एक चांगली शाळा बांधेन. आदित्य शांतपणे ऐकत होता. कारण मी लहानपणी पाहिलंय, कितीतरी मुलं पैशाअभावी शिक्षण सोडतात आणि त्यानंतर एक मोठं हॉस्पिटल उभा करेन. आदित्यने विचारलं, हॉस्पिटलच का? स्वराचे डोळे पाणावले. ती हळू आवाजात म्हणाली, माझ्या बाबांना एकदा उपचारासाठी शहरात न्यावं लागलं होतं. गावात चांगलं हॉस्पिटल असतं तर त्यांना इतका त्रास झाला नसता. ती पुढे म्हणाली, पैसा जर फक्त स्वतःसाठीच वापरला तर तो संपतो, पण दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण केला तर तो कायम जगतो. आदित्यच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. मनात तो म्हणाला, आजोबा, मी योग्य मुलीची निवड केली आहे. ते दोघं पुन्हा घरी निघाले. पण त्यांच्या मागून एक कार शांतपणे त्यांचा पाठलाग करत होती. त्या कारमध्ये रणजितचा गुप्तहेर बसला होता. त्याने मोबाईलवर दोघांचा फोटो काढला आणि रणजितला पाठवला. रणजित फोटो पाहताच स्वतःशीच म्हणाला, आदित्य, तुझं रहस्य आता जास्त दिवस लपणार नाही.
दुसऱ्या दिवशी रणजित आपल्या ऑफिसमध्ये अस्वस्थ बसला होता. तेवढ्यात त्याचा गुप्तहेर आत आला. त्याने काही फोटो रणजित समोर ठेवले. रणजितने फोटो उचलले. एका फोटोमध्ये आदित्य आणि स्वरा एका साध्या चहाच्या टपरीवर बसले होते. दुसऱ्या फोटोमध्ये दोघे हसत घरी जात होते. रणजित चिडून म्हणाला, हे मला आधीच माहीत आहे. यात नवीन काय आहे? गुप्तहेर म्हणाला, साहेब, हे फोटो संध्याकाळचे नाहीत. खरी गोष्ट त्यानंतरच सुरू झाली. रणजित लगेच पुढे झुकला. म्हणजे? रात्री 9:30च्या सुमारास आदित्य पुन्हा घराबाहेर पडला, पण यावेळी तो एकटाच होता. रणजितच्या चेहऱ्यावर उत्सुकता दिसू लागली. मग? मी त्याचा पाठलाग केला. गुप्तहेराने मोबाईलमधील एक व्हिडिओ दाखवला. व्हिडिओमध्ये एका आलिशान बंगला, कडक सुरक्षा आणि बाहेर उभे असलेले गार्ड दिसत होते. हा कोणाचा बंगला आहे? रणजितने विचारलं. गुप्तहेर म्हणाला, साहेब, हा आर्यवर्धन इंडस्ट्रीज ग्रुपचा चेअरमनचा खाजगी बंगला आहे. रणजित दचकला. काय? पण आदित्य आत गेला का? गुप्तहेर म्हणाला, हो. रणजितने विचारलं, आणि तू? गुप्तहेर थोडा नाराज झाला. नाही, बंगल्याच्या बाहेरच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मला अडवलं. त्यामुळे आत काय झालं ते समजू शकलं नाही. रणजित विचारात पडला. एक साधा कर्मचारी रात्री थेट चेअरमनच्या बंगल्यावर? हे काहीतरी वेगळंच आहे. दुसरीकडे त्याच रात्री बंगल्याच्या आत आजोबा आणि आदित्य समोरासमोर बसले होते. टेबलवर गावाचा नकाशा ठेवलेला होता. आजोबा हसत म्हणाले, काल तू स्वराला जो प्रश्न विचारलास तो मुद्दाम विचारला होतास ना? आदित्यने मान हलवली. हो, मला तिच्या मनात पैसा मोठा आहे की माणुसकी हे जाणून घ्यायचं होतं. आजोबांनी विचारलं, आणि उत्तर? आदित्यच्या चेहऱ्यावर समाधान होतं. ती स्वतःसाठी बंगला, गाडी, दागिने यापैकी काहीच बोलली नाही. ती म्हणाली, गावात शाळा बांधेन, हॉस्पिटल सुरू करेन. हे ऐकून आजोबाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ते म्हणाले, म्हणूनच तुझ्या आईने स्वरासारखीच मुलगी तुझ्या आयुष्यात यावी अशी इच्छा व्यक्त केली होती. आदित्य आश्चर्याने आजोबांकडे पाहू लागला. आजोबा पुढे म्हणाले, तुझ्या आईचं एक स्वप्न होतं. आपल्या गावात कोणतंही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये आणि कोणाचाही जीव उपचाराअभावी जाऊ नये. आदित्य काही क्षण शांत बसला. मग त्याने ठाम आवाजात म्हटलं, आजोबा, ज्या दिवशी माझी खरी ओळख जगासमोर येईल त्या दिवशी आईचं ते स्वप्न मी पूर्ण करीन. आजोबांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तो दिवस आता दूर नाही. त्याच वेळी बंगल्याबाहेर उभा असलेला गुप्तहेर दुरून एक फोटो काढतो. फोटोमध्ये आदित्य बंगल्याच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडताना दिसतो. त्याचा चेहरा स्पष्ट होता, पण आत काय झालं हे अजूनही एक रहस्यच होतं. गुप्तहेराने तो फोटो रणजितला पाठवला. फोटो पाहून रणजितच्या चेहऱ्यावर एक कपटी हसू उमटलं. आदित्य, आता तुझ्यापर्यंत पोहोचायला मी खूप जवळ आलो आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी रणजित आपल्या ऑफिसमध्ये अस्वस्थ बसला होता. त्याच्या टेबलवर आदित्यच्या बंगल्याबाहेरचे फोटो पडले होते. तो पुन्हा पुन्हा तेच फोटो पाहत होता. तेवढ्यात त्याचा गुप्तहेर आत आला. साहेब, एक मोठी माहिती मिळाली आहे. रणजित लगेच उभा राहिला. बोल. गुप्तहेराने एक फाईल पुढे केली. मी आदित्यच्या शिक्षणाचा माग काढला. रणजितने फाईल उघडली. त्यात परदेशातील एका नामांकित विद्यापीठाची पदवी होती. आणखी काही प्रमाणपत्र होती. रणजित आश्चर्यचकित झाला. एका सामान्य कर्मचाऱ्याकडे इतकं मोठं शिक्षण? गुप्तहेर पुढे म्हणाला, फक्त एवढंच नाही, त्याच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च एका खाजगी ट्रस्टने केला आहे. कोणता ट्रस्ट? त्याचं नाव गोपनीय आहे, पण तो ट्रस्ट फक्त अतिशय श्रीमंत उद्योगपतींच्या कुटुंबासाठी काम करतो. रणजितच्या कपाळावर आठ्या पडल्या. म्हणजे आदित्यचा संबंध एखाद्या मोठ्या घराण्याशी आहे? गुप्तहेर म्हणाला, हो, पण कोणत्या घराण्याशी हे अजून समजलेलं नाही. रणजित काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, त्याचा भूतकाळ शोध. लहानपणापासूनची प्रत्येक माहिती. मला काहीही करून सत्य हवं आहे. दुसरीकडे आर्यवर्धन इंडस्ट्रीजच्या बंगल्यात आजोबा आपल्या जुन्या विश्वासू वकिलासोबत बसले होते. वकील म्हणाला, साहेब, कोणीतरी आदित्यच्या शिक्षणाच्या नोंदी शोधत आहे. आजोबांनी दीर्घ श्वास घेतला. मला अपेक्षा होती हा दिवस येणारच. त्यांनी कपाटातून एक जुना फोटो अल्बम काढला. पहिल्या पानावर एक सुंदर कुटुंबाचा फोटो होता. आदित्य, त्याचे आई वडील आणि आजोबा. आजोबांच्या डोळ्यात पाणी आलं. ते फोटोवरून हात फिरवत म्हणाले, आज जर ते दोघे जिवंत असते
तर हा दिवस पाहून खूप आनंद झाला असता. आदित्य तेवढ्यात आत आला. आजोबांच्या हातातला फोटो पाहून तो काही क्षण थांबला. आजोबा, पुन्हा जुन्या आठवणी? आजोबांनी हसण्याचा प्रयत्न केला, पण डोळ्यातलं पाणी लपवू शकले नाहीत. ते म्हणाले, आदित्य, खूप दिवस झालं. तुझ्या आईवडिलांबद्दल तुला काही सांगितलं नाही. आदित्य शांत झाला. आजोबा पुढे म्हणाले, आता वेळ आली आहे तुला संपूर्ण सत्य सांगण्याची. आदित्य आजोबांसमोर येऊन बसला. त्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि भीती दोन्ही स्पष्ट दिसत होती. आजोबांनी हळूच तो जुना फोटो त्याच्या हातात दिला आणि ते म्हणाले, या फोटो मागे एक अशी कहाणी आहे जिने आपल्या आयुष्याची दिशा कायमची बदलून टाकली. आदित्यच्या हातात अजूनही तो जुना फोटो होता. फोटोतील आई वडिलांकडे पाहताना त्याच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. तो हळू आवाजात म्हणाला, आजोबा, मला आई बाबांबद्दल सगळं जाणून घ्यायचं आहे. आजोबांनी दीर्घ श्वास घेतला. आज वेळ आली आहे तुला भूतकाळ सांगण्याची. 20 वर्षापूर्वी आर्यवर्धन इंडस्ट्रीज वेगाने प्रगती करत होती. मी हळूहळू व्यवसायाची जबाबदारी माझ्या मुलाकडे आर्यनकडे सोपवत होतो. आर्यन खूप प्रामाणिक होता, कर्मचाऱ्यांना कुटुंब मानणारा आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणारा. त्याची पत्नी अनन्या संपूर्ण घराला एकत्र ठेवणारी होती. त्या काळात त्यांच्यासोबत कायम एक व्यक्ती असायची, आर्यनचा बालपणीचा जिवलग मित्र विक्रम. आर्यन प्रत्येक ठिकाणी विक्रमवर विश्वास ठेवायचा. मोठे व्यवहार, नवीन प्रोजेक्ट, कंपनीची गुप्त कागदपत्र सगळं विक्रमच्या माहितीत असायचे. एके दिवशी आजोबांनी आर्यनला विचारलं, बाळा, तू विक्रमवर खूप विश्वास ठेवतोस? आर्यन हसत म्हणाला, बाबा, विक्रम माझ्यासाठी मित्र नाही, तो माझा भाऊ आहे. आजोबांच्या चेहऱ्यावर हरकसं हसू उमटलं. त्यांनाही विक्रमवरती पूर्ण विश्वास होता. ते म्हणाले, आदित्य, मी तुला खरं सांगतो, आर्यननंतर जर मी कोणावर सर्वात जास्त विश्वास ठेवला असेल तर तो विक्रम होता. तो दिवस रात्र कंपनीसाठी काम करायचा. आर्यनचा उजवा हात म्हणून सगळे त्याला ओळखायचे. मलाही वाटायचं जर आर्यनला काही झालं तर विक्रम ही कंपनी कधीच पडू देणार नाही. आदित्य शांतपणे ऐकत होता. आजोबा पुढे म्हणाले, पण नशिबाला काहीतरी वेगळंच मान्य होतं. आजोबांच्या डोळ्यात वेदना उतरल्या. ते म्हणाले, त्या दिवशी मला अजिबात कल्पना नव्हती. एक दिवस आर्यन आणि अनन्या एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी बाहेर गेले होते. तू पण त्यांच्यासोबतच कारमध्ये होता. रस्त्यात एका भरधाव ट्रकने तुमच्या कारला जोरदार धडक दिली. आजोबांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या अपघातात तुझे आईवडील जागीच गेले, पण देवाच्या कृपेने तू वाचलास. आदित्यचे डोळे भरून आले. आजोबा पुढे म्हणाले, पोलिसांनी तपास केला. ट्रक ड्रायव्हर आणि त्याचे 2 साथीदार पकडले गेले. चौकशीत हे स्पष्ट झालं की तो साधा अपघात नव्हता, तो मुद्दाम घडवून आणला गेला होता. न्यायालयाने त्या तिघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आदित्यने विचारलं, मग हे सर्व कोणी करवून घेतलं होतं? आजोबा काही क्षण शांत राहिले. मग ते म्हणाले, हाच तर माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रश्न आहे. त्या तिघांनी त्यांना सुपारी कोणी दिली हे शेवटपर्यंत सांगितलं नाही. पोलिसांनी खूप प्रयत्न केले. मीही माझ्या परीने खूप शोध घेतला, पण त्या खऱ्या सूत्रधारापर्यंत आम्ही कधीच पोहोचू शकलो नाही. आदित्य गंभीर झाला. आजोबा पुढे म्हणाले, त्या काळात विक्रमने मला खूप मोठा आधार दिला. आर्यन गेल्यानंतर कंपनी सांभाळण्यात आणि मला सावरण्यात त्याने खूप मदत केली. म्हणून माझ्या मनात त्याच्याबद्दल कधीच संशय आला नाही. आदित्य शांतपणे आजोबांकडे पाहत होता. त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. आजोबा म्हणाले, आजही मला असंच वाटतं. तुझ्या आईवडिलांचा खरा गुन्हेगार कुठेतरी मोकळा फिरतो आहे. आदित्यने आजोबांचा हात हातात घेतला. त्याच्या आवाजात ठामपणा होता. आजोबा, आई बाबांना न्याय मिळालाच पाहिजे. ज्याने हे सर्व घडवलं तो कोण आहे हे मी शोधून काढेनच. आजोबांनी त्याच्याकडे अभिमानाने पाहिलं. त्यांना कल्पनाही नव्हती की ज्या व्यक्तीवर त्यांनी आयुष्यभर विश्वास ठेवला त्याच व्यक्तीचा आदित्य एक दिवस स्वतः पर्दाफाश करणार होता. रात्र खूप झाली होती, पण आदित्यच्या डोळ्यात झोप नव्हती. आजोबांनी सांगितलेला प्रत्येक शब्द त्याच्या मनात पुन्हा पुन्हा घुमत होता. खरा सूत्रधार अजून मोकळा फिरतो आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य नेहमीप्रमाणे कंपनीत पोहोचला. बाहेरून तो एक साधा कर्मचारी होता,
पण आज त्याच्या मनात एक वेगळाच निर्धार होता. तो स्वतःशीच म्हणाला, आता मी फक्त नोकरी करणार नाही, आईबाबांच्या मृत्यूचं सत्यही शोधणार. तेवढ्यात कंपनीचे वरिष्ठ अधिकारी देशमुख सर त्याच्याजवळ आले. आदित्य, जुन्या प्रोजेक्टच्या काही फाईल्स रेकॉर्ड्स रूममधून आणशील का? हो सर. आदित्य लगेच निघाला. कंपनीच्या तळमजल्यावर एक मोठी रेकॉर्ड रूम होती. तिथे गेल्यावर त्याच्या नजरेस अनेक जुन्या फाईल्स पडल्या. तो फाईल शोधत असताना एक धूळ भरलेली पेटी खाली पडली. त्यातून काही जुनी कागदपत्र बाहेर आली. आदित्य ती उचलू लागला. तेवढ्यात एका फाईलवर त्याची नजर खिळली. त्यावर लिहिलं होतं, विशेष संचालक मंडळ बैठक 20 वर्षापूर्वी. आदित्य काही क्षण थांबला. ही तर आईबाबांच्या अपघाताच्या काही दिवस आधीची तारीख आहे. त्याने फाईल उघडली. त्यात संचालक मंडळातील सदस्यांची यादी होती. पहिलं नाव आर्यन आर्यवर्धन, दुसरं विक्रम देशपांडे. आदित्यने ती नावं शांतपणे वाचली. त्याच्या मनात कोणताही संशय आला नाही, कारण आजोबांनी तर विक्रमचं खूप कौतुक केलं होतं. तेवढ्यात रूममध्ये एक वृद्ध कर्मचारी आला. त्याचं नाव होतं शंकर काका. ते आदित्यला पाहून हसले. अरे, तू नवीन आहेस ना? हो, शंकर काका म्हणाले. जुन्या फाईल्स सांभाळून हाताळ. या फाईल्समध्ये कंपनीचा इतिहास आहे. आदित्यने सहज विचारलं, काका, आर्यन सर कसे होते? शंकर काकाच्या डोळ्यात पाणी आलं. देवासारखा माणूस होता. आमच्यासारख्या कर्मचाऱ्यांची मुलं शिकावीत म्हणून तो स्वतः शिष्यवृत्ती द्यायचा. आणि विक्रम सर? शंकर काका हसले. अरे, ते दोघे तर जिवलग मित्र. आर्यन सर जिथे तिथे विक्रम सर. आर्यन सर गेल्यावर आम्हाला वाटलं आता कंपनी बंद पडेल, पण विक्रम सरांनी खूप मेहनत घेतली. आजोबांनाही त्यांनी मोठा आधार दिला. हे ऐकून आदित्यच्या मनातील विक्रमबद्दलचा आदर आणखी वाढला. तो स्वतःशीच म्हणाला, आजोबा बरोबरच म्हणत होते. विक्रम काका खरंच चांगले माणूस असतील. पण त्याचवेळी रेकॉर्ड रूमच्या बाहेर कोणीतरी शांतपणे उभा राहून आदित्यचं प्रत्येक बोलणं ऐकत होतं. त्या व्यक्तीने मोबाईल काढला. एक मेसेज टाईप केला. साहेब, आदित्य आज जुन्या फाईल्स पाहत होता. तो मेसेज थेट विक्रमकडे गेला. मेसेज वाचताच विक्रमच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. तो मनात म्हणाला, 20 वर्षानंतर कोणीही त्या फाईल्सपर्यंत पोहोचू नये आणि हा मुलगा नेमका तेच करत आहे. त्याने लगेच आदेश दिला, रेकॉर्ड रूमवर लक्ष ठेवा. आदित्य काय शोधतो आहे याची मला प्रत्येक माहिती हवी आहे. दूर आदित्यला अजूनही कल्पना नव्हती की तो सत्तेच्या अगदी जवळ पोहोचायला सुरुवात झाली होती. दुसऱ्या दिवशी आदित्य नेहमीप्रमाणे कंपनीत आला. पण आज त्याच्या मनात एकच विचार होता, आईबाबांच्या अपघाताचं सत्य कंपनीतच कुठेतरी दडलं आहे. तो आपल्या विभागात काम करत असतानाच देशमुख सर त्याच्याजवळ आले. आदित्य, चेअरमन साहेबांनी जुन्या आर्थिक नोंदी डिजिटल करण्याचे काम सुरू केलं आहे. आजपासून तूही त्या टीममध्ये असशील. आदित्यने लगेच होकार दिला. त्याला ही एक मोठी संधी वाटत होती. दुसरीकडे विक्रम आपल्या केबिनमध्ये बसला होता. त्याचा विश्वासू माणूस आत आला. सर, काल आदित्य रेकॉर्ड रूममध्ये बराच वेळ होता. विक्रम काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, तो साधा मुलगा नाही, त्याच्यावर सतत लक्ष ठेवा. पण सर, तो नक्की शोधतोय काय? विक्रमने खिडकी बाहेर पाहिलं. हेच तर मला जाणून घ्यायचं आहे. दरम्यान आदित्य जुन्या आर्थिक फाईल्स तपासत होता. एकामागून एक फाईल्स स्कॅन करत असताना त्याच्या नजरेस एक गोष्ट आली. अपघाताच्या 2 दिवस आधी कंपनीच्या खात्यातून मोठी रक्कम एका कन्सल्टन्सी कंपनीला पाठवण्यात आली होती. आदित्यने पुन्हा ती नोंद तपासली. कंपनीचं नाव होतं VS कन्सल्टन्सी. त्याने लगेच दुसरी फाईल उघडली. त्यात त्या कंपनीचा पत्ता होता. आदित्य इंटरनेटवर शोध घेऊ लागला, पण त्या नावाची कंपनी आता अस्तित्वातच नव्हती. तो स्वतःशीच म्हणाला, इतकी मोठी रक्कम आणि कंपनी अचानक बंद, हे काहीतरी वेगळंच आहे. तेवढ्यात देशमुख सर आले. आदित्य, काम झालं का? आदित्यने लगेच फाईल बंद केली. हो सर. त्याने कोणालाही काहीही सांगितलं नाही, कारण अजून त्याच्याकडे कोणताही ठोस पुरावा नव्हता. संध्याकाळी आदित्य घरी आला. स्वरा चहा घेऊन त्याच्याजवळ बसली. ती हसत म्हणाली,
आज खूप विचारात दिसतात. आदित्य हलकसं हसला. ऑफिसचं काम आहे. स्वरा त्याच्याकडे पाहत म्हणाली. तुम्ही जेव्हा काही लपवतात तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरून लगेच कळतं. आदित्य काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, योग्य वेळ आली की सगळं सांगेल तुला. स्वरा हसली. मला तुमच्यावर विश्वास आहे. हे शब्द ऐकून आदित्यच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. त्याचवेळी विक्रम आपल्या जुन्या कपाटासमोर उभा होता. त्याने एक लोखंडी लॉकर उघडला. त्यातून एक जुनी फाईल बाहेर काढली. त्या फाईलवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, ॲक्सिडंट रिपोर्ट कॉन्फिडेन्शियली. विक्रम ती फाईल पाहत स्वतःशीच म्हणाला, 20 वर्षापासून हे रहस्य मी जपलं आहे आणि आता कोणालाही ते उघड करून देणार नाही. त्याने ती फाईल पुन्हा लॉकरमध्ये ठेवली. दुसऱ्या दिवशी आदित्य नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये आला, पण त्याच्या मनात कालची VS कन्सल्टन्सी ही नोंद सतत फिरत होती. इतकी मोठी रक्कम आणि ती कंपनी अचानक गायब, हे काही साधं नव्हतं. तो थेट कंपनीच्या जुन्या लायब्ररीत गेला. तिथे अनेक वर्षाचे व्यावसायिक रेकॉर्ड जतन करून ठेवले होते. आदित्य शांतपणे एकामागून एक फाईल तपासू लागला. तेवढ्यात लायब्ररीचे प्रभारी जोशी काका तेथे आले. ते अनेक वर्षापासून कंपनीत काम करत होते. जोशी काका हसत म्हणाले, इतक्या जुन्या फाईल्समध्ये काय शोधत आहात? आदित्यही हसला. जुन्या प्रोजेक्टचा अभ्यास करतो आहे. जोशी काका म्हणाले, छान आहे. आजकाल नवीन मुलांना जुन्या इतिहासात फार रस नसतो. बोलता बोलता जोशी काकांनी एक जुनी नोंदवही काढली. ही बघ, 20 वर्षापूर्वी कंपनीसोबत काम करणाऱ्या सर्व बाहेरील कंपन्यांची नोंद आहे. आदित्यने ती वही उघडली. त्यात त्याला पुन्हा तेच नाव दिसलं, VS कन्सल्टन्सी. पण यावेळी त्या नावासमोर लाल शाईने एक नोंद होती, करार रद्द. आदित्यने शांतपणे विचारलं, जोशी काका, हा करार का रद्द झाला होता? जोशी काका काही क्षण विचारात पडले. नेमकं कारण आठवत नाही, पण आर्यन सरांच्या अपघातानंतर काही दिवसातच हा करार बंद झाला होता. हे ऐकताच आदित्यच्या मनात पहिल्यांदाच शंकेची एक हलकी ठिणगी पडली. म्हणजे अपघात आणि या कंपनीचा काही संबंध असू शकतो. पण त्याने लगेच स्वतःलाच थांबवलं. नाही, फक्त नावावरून निष्कर्ष काढायचा नाही. त्याचवेळी विक्रम आपल्या केबिनमध्ये बसला होता. त्याच्या विश्वासू माणसाने सांगितलं, सर, आदित्य आज पुन्हा जुन्या नोंदी पाहत होता. विक्रमच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच चिंता स्पष्ट दिसू लागली. तो स्वतःशीच म्हणाला, हा मुलगा जितका दिसतो त्यापेक्षा जास्त हुशार आहे. आता एक चूकही परवडणार नाही. संध्याकाळी आदित्य घरी परतला. स्वरा दारातच त्याची वाट पाहत उभी होती. ती हसून म्हणाली, आज खूप उशीर झाला. आदित्यही हसला. ऑफिसमध्ये थोडं जास्त काम होतं. दोघे जेवायला बसले. जेवताना स्वरा शांतपणे म्हणाली, तुम्ही गेल्या काही दिवसांपासून खूप विचारात दिसता. आदित्य काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, एक महत्त्वाचं काम सुरू आहे. अजून काही निश्चित झालेलं नाही. योग्य वेळ आली की सर्वप्रथम तुलाच सांगेल. स्वराने हलकंसं स्मित केलं. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही जे काही कराल ते योग्यच कराल. हे ऐकून आदित्यच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. दुसरीकडे विक्रम आपल्या केबिनमध्ये बसून एक जुनी डायरी वाचत होता. अचानक त्याच्या नजरेस एक नाव पडलं, VS कन्सल्टन्सी. क्षणभर त्याच्या चेहऱ्यावर भीती उमटली. तो स्वतःशीच फुटफुटला, जर आदित्य त्या कंपनीपर्यंत पोहोचला तर माझ्या इतक्या वर्षाचं रहस्य लपणार नाही. त्याने लगेच फोन उचलला. उद्या सकाळी VS कन्सल्टन्सीशी संबंधित जुन्या फाईल्स कंपनीतून कायमच्या गायब झाल्या पाहिजेत. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य नेहमीप्रमाणे कंपनीत पोहोचला. त्याच्या मनात एकच विचार होता, VS कन्सल्टन्सीबद्दल आणखी माहिती मिळवायची. तो थेट रेकॉर्ड रूममध्ये गेला. काल त्याने पाहिलेल्या कपाटासमोर उभा राहिला, पण कपाट उघडताच तो थबकला. ज्या फाईल्स काल तिथे होत्या त्या आज गायब होत्या. आदित्यने पुन्हा संपूर्ण कपाट तपासलं, पण VS कन्सल्टन्सीची एकही फाईल तेथे नव्हती. तेवढ्यात जोशी काका आत आले. आदित्यने शांतपणे विचारलं, जोशी काका, इथल्या काही फाईल्स हलवल्या आहेत का? जोशी काका आश्चर्याने म्हणाले, नाही, आमच्या परवानगीशिवाय इथून एकही कागद बाहेर जात नाही. आदित्य काही क्षण विचारात पडला.
तो मनात म्हणाला, म्हणजे कोणीतरी मुद्दाम हे रेकॉर्ड हटवले आहेत, पण अजूनही त्याच्याकडे कोणताही पुरावा नव्हता. त्याचवेळी कंपनीच्या CCTV कंट्रोल रूममध्ये एक सुरक्षा कर्मचारी जुन्या फुटेजची तपासणी करत होता. त्याला मध्यरात्रीचा एक व्हिडिओ दिसला. त्यामध्ये एक वरिष्ठ अधिकारी रेकॉर्ड रूममध्ये जाताना दिसत होता, पण त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, कारण त्याने टोपी आणि मास्क घातला होता. सुरक्षा कर्मचाऱ्याला ते संशयास्पद वाटलं. तो लगेच सुरक्षा प्रमुखाकडे गेला. सुरक्षा प्रमुख म्हणाले, हा व्हिडिओ चेअरमन ऑफिसमध्ये पाठवा. दुपारी आजोबांनी तो व्हिडिओ पाहिला. ते शांतपणे म्हणाले, 20 वर्षानंतर जुन्या फाईल्स गायब होणं हा निव्वळ योगायोग नाही. त्यांनी आपल्या विश्वासू वकिलाला बोलवलं. आजपासून कंपनीतील प्रत्येक जुन्या रेकॉर्डची गुप्त तपासणी सुरू करा, पण कोणालाही संशय येता कामा नये, विशेषतः संचालक मंडळातील कोणालाही. वकिलाने मान डोलवली. संध्याकाळी आदित्य आणि स्वरा घरी परतत होते. रस्त्यात स्वरा हसून म्हणाली, आज ऑफिसमध्ये दिवस कसा गेला? आदित्य हलकासा हसला. काम खूप होतं. स्वरा म्हणाली, तुमच्या चेहऱ्यावरून वाटतंय एखादं मोठं कोडं सोडवत आहात. आदित्य तिच्याकडे पाहून म्हणाला, कधीकधी सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी संयम ठेवावा लागतो. स्वरा हसली. मला खात्री आहे तुम्ही जे शोधत आहात ते एक दिवस नक्की सापडेल. दुसरीकडे विक्रम आपल्या केबिनमध्ये बसला होता. त्याचा माणूस म्हणाला, सर, VS कन्सल्टन्सीच्या जवळपास सगळ्या फाईल्स हटवल्या आहेत. विक्रमने सुटकेचा निश्वास टाकला. छान, आता कोणालाही काहीच सापडणार नाही. पण त्याला कल्पनाही नव्हती की फाईल जरी गायब झाल्या असल्या तरी त्याची डिजिटल बॅकअप प्रत अजूनही कंपनीच्या जुन्या सर्व्हरमध्ये सुरक्षित होती आणि त्या सर्व्हरचं अस्तित्व फक्त आजोबा आणि कंपनीच्या जुन्या IT प्रमुखांनाच माहिती होतं. काय होईल पुढे? विक्रम VS कन्सल्टंटची फाईल का लपवत आहे? काय आहे त्यामागे सत्य? आदित्यच्या आईवडिलांच्या अपघातामागे कोण असेल? रणजितला आदित्यचं खरं सत्य समजेल का? हे सर्व पाहूयात पुढील भागांमध्ये. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या स्वामिनी कथालोक या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.